वॉटर गटर आणि मीटर हे नागरिकांचा हक्क आहे। महापालिका तीच पुरत नसेल तर महापालिका काय जाळायची का? कचराची कोंडी झालेली आहे, याचं श्रेय देखील भाजपानं घ्यावं असं मी नम्र आव्हान त्या भाजपच्या पालकमंत्र्यांना करतो। एवढी तत्परता तुम्ही मनपाचा आयुक्त बदलण्यामध्ये, कलेक्टर बदलण्यामध्ये दाखवता, एवढी तत्परता शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि कचरा कोंडीतून मुक्त करण्यासाठी करावं। नमस्कार परभणीकरांनो, गेले 15 दिवस काय दर महिन्याला सणासुदी आल्या की कचऱ्याचा प्रॉब्लेम या परभणी शहरात तयार होतो। याला कारणीभूत फक्त मनपा प्रशासन आहे। मनपा प्रशासनानं या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि अतिशय प्रकारचा बोगस अधिकाऱ्यांचा दर्जा, बोगस दर्जा अधिकारी इथून आणून बसवले, जे IAS नसल्यामुळे नीतिशून्य अधिकारी बसले, त्यांच्याकडे शहराच्या विकासाचं, स्वच्छतेचं, पाण्याचं कोणतं नियोजन नाही। आज गेले 15 दिवस झालं शहरात रस्त्यानी गल्ल्यानी कचरा साचलेला आहे। पालकमंत्री महोदयांना गाडीतून जाताना त्यांच्या ताफ्यातून कचरा दिसत नसेल का असा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे। आज 12 दिवस झाले शहराला पाणी नाही, खूप ठिकाणी स्ट्रीट लाईट्स पण बंद आहेत। वॉटर गटर आणि मीटर हे नागरिकांचा हक्क आहे। महापालिका तीच पुरत नसेल तर महापालिका काय जाळायची का? महापालिकेच्या प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेय घ्यायला सत्ताधारी भाजप पुढे येतं। तर मग ह्या शहरामध्ये आज पाण्याची टंचाई झालेली आहे, कचराची कोंडी झालेली आहे, याचं श्रेय देखील भाजपानं घ्यावं असं मी नम्र आव्हान त्या भाजपच्या पालकमंत्र्यांना करतो। DPTC मध्ये 400 कोटी नियोजनासाठी जिल्ह्यासाठी तुम्ही आणलेत, 14 कोटी रुपये कचरावाला थकला म्हणतो। अहो तर द्या ना 4-5 कोटी रुपये DPTCतून द्या। एवढी तत्परता तुम्ही मनपाचा आयुक्त बदलण्यामध्ये, कलेक्टर बदलण्यामध्ये दाखवता, एवढी तत्परता शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि कचरा कोंडीतून मुक्त करण्यासाठी करावं असं आम्ही तुम्हाला आमची विनंती आहे। आणि तुमच्या या भोंगळ कारभाराचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं।